नमस्कार मित्रांनो, मिशन अधिकारी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्रातील आणि भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, महान समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती समजून घेणार आहोत. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई होते. महाराष्ट्रात त्यांचा जन्मदिवस बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. यावरून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांचे योगदान किती मोठे होते हे लक्षात येते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह ज्योतिराव फुले यांच्याशी झाला. पुढे महात्मा फुले यांनी त्यांना शिक्षण दिले आणि त्यांच्यातील प्रतिभेला दिशा दिली. आता त्यांच्या शैक्षणिक कार्याकडे पाहूया. 1 जानेवारी 1848 रोजी पुण्यातील भिडेवाडा येथे त्यांनी मुलींसाठी भारतातील पहिली शाळा सुरू केली. त्यामुळे त्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका आणि पहिल्या मुख्याध्यापिका ठरल्या. त्या काळात मुलींना शिक्षण देणे पाप मानले जात होते. लोक त्यांच्यावर दगड, चिखल आणि शेण फेकायचे, पण सावित्रीबाईंनी कधीही हार मानली नाही. शिक्षिका होण्यासाठी त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे अधिकृत प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी महात्मा फुलेंसोबत अस्पृश्य मुलामुलींसाठी आणि प्रौढांसाठी अनेक शाळा सुरू केल्या. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मोठे शस्त्र आहे, हा त्यांचा ठाम विश्वास होता. सामाजिक कार्यामध्येही त्यांचे योगदान अतिशय मोठे आहे. विधवा स्त्रियांची भ्रूणहत्या थांबवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. त्या काळात विधवांना समाजात खूप त्रास सहन करावा लागत होता, पण सावित्रीबाईंनी त्यांना आधार दिला. काशीबाई नावाच्या एका ब्राह्मण विधवेच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले आणि त्याचे नाव यशवंत ठेवले. पुढे त्याला डॉक्टर बनवून त्यांनी समाजासमोर मानवतेचा आदर्श निर्माण केला. विधवांचे केशवपण म्हणजे डोके मुंडन करण्याची क्रूर प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. हे त्यांच्या धाडसी नेतृत्वाचे उदाहरण आहे. 1890 मध्ये महात्मा फुले यांच्या निधनानंतर सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजची जबाबदारी सांभाळली. 1893 मध्ये सासवड येथे झालेल्या सत्यशोधक समाजाच्या परिषदेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. मित्रांनो, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण, स्त्री समानता आणि सामाजिक न्यायासाठी संपूर्ण आयुष्य अर्पण केले. म्हणूनच त्या भारतीय समाजक्रांतीच्या महान प्रेरणास्थान मानल्या जातात. सावित्रीबाई फुले यांचा पहिला काव्यसंग्रह म्हणजे काव्य फुले, जो 1854 मध्ये प्रकाशित झाला. या काव्यसंग्रहामध्ये निसर्ग, समाज, शिक्षण आणि स्त्रियांची स्थिती यावर प्रभावी कविता आहेत. शिक्षणाचे महत्त्व आणि अंधश्रद्धेविरुद्धचा संदेश त्यांनी कवितांमधून दिला. यानंतर त्यांनी बावनकशी सुबोध रत्नाकर हा काव्यग्रंथ 1892 मध्ये लिहिला. हा ग्रंथ महात्मा फुले यांच्या निधनानंतर त्यांच्या महान कार्याचा आढावा घेणारा आहे. या ग्रंथातून सावित्रीबाईंनी महात्मा फुले यांच्या विचारांचा गौरव केला आहे. त्यांचे आणखी एक महत्त्वाचे पुस्तक म्हणजे मातोश्री सावित्रीबाईंची भाषणे. हे पुस्तक 1915 मध्ये प्रकाशित झाले. यामध्ये समाज सुधारणा, शिक्षण आणि स्त्रीमुक्ती यावरील त्यांचे विचार मांडलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सावित्रीबाई फुले फक्त शिक्षिका नव्हत्या, तर त्या समाजसेविका देखील होत्या. 1876 ते 1877 मध्ये महाराष्ट्रात भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी त्यांनी गावोगावी फिरून दुष्काळग्रस्त लोकांसाठी अन्नक्षत्रे सुरू केली आणि हजारो लोकांना मदत केली. तसेच त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून कमी खर्चात आणि भटजींशिवाय विवाह लावण्याची परंपरा त्यांनी सुरू केली. हा त्या काळातील अत्यंत क्रांतिकारी निर्णय होता. आता त्यांच्या निधनाबद्दल पाहूया. 1897 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती. त्यावेळी सावित्रीबाई आणि त्यांचे दत्तक पुत्र डॉक्टर यशवंत यांनी प्लेगग्रस्तांसाठी दवाखाना सुरू केला. त्या स्वतः रुग्णांची सेवा करत होत्या. एका प्लेगग्रस्त मुलाला वाचवताना त्यांनाही प्लेगची लागण झाली आणि 10 मार्च 1897 रोजी या महान समाजसुधारकाचे निधन झाले. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी यांना त्यांचे नाव देण्यात आले आहे. म्हणूनच सावित्रीबाई फुले यांना भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखले जाते. जर तुम्हाला अशाच परीक्षाभिमुख नोट्स आणि फ्री टेस्ट पाहिजेत, तर मिशन अधिकारी 360 ॲप डाउनलोड करा.